नमस्कार. योजना फंडा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघताय की मार्च आणि फेब्रुवारी महिना या दोन्हींचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींना एकाच वेळेस भेटणार आहेत. तर हे पैसे भेटण्यासाठी काय करावं लागेल हे बऱ्याच जणांना माहिती नाही. अनेक लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीत. त्याची ही माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 100% सगळी माहिती भेटणार आहे. हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत आणि काही अडचण येत असेल पैशाच्या बाबतीत, पैसे येत नाहीत किंवा काही टेक्निकल करेक्शनचं काही येत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तसं कळवा. त्याच्यावर सुद्धा आपण सोल्युशन म्हणून व्हिडिओ घेऊन येऊ. तर या ठिकाणी महत्त्वाचा विषय येतो KYC. आता पैसे कधी भेटणार हे डायरेक्ट सांगतो की फेब्रुवारी आणि मार्च हा जो महिना आहे ह्या दोन्हींचे एकाच वेळेस भेटणार आहे. मग कधी भेटतील हे अजून काही गव्हर्नमेंटनं सांगितलेलं नाही. पण ते कधी भेटतील त्यासाठी काय करावं लागेल हे महत्त्वाचं आहे ते सांगतो. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर काय पैसे सध्या येत नाहीत, अजिबात येत नाहीत. मग त्यांना उपाय काय किंवा काय येत नाहीत याचंही कारण या व्हिडिओमध्ये स्पष्ट होईल. बघा, विषय असा आहे की लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे पैसे येण्यासाठी की तुम्ही KYC करा. KYC का करायची? तर KYC केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गानं या योजनेचा लाभ घेतात, म्हणजे कसं, या योजनेच्या काही अटी आहेत. त्या अटी अशा की घरामध्ये कोणीही शासकीय नोकर नसावा, इतर कोणत्याही शासकीय योजनेचा ती लाडकी बहीण लाभ घेत नसावी. नंतर त्या घरामध्ये जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर नसावी, म्हणजे ती व्यक्ती आर्थिक कमकुवत आहे, त्याला पैशाची गरज आहे, ती सक्षम नाही असा याचा उद्देश आहे. आणि त्याच लाडक्या बहिणींना पैसे भेटणार. परंतु काय होतं, अनेक शासकीय कर्मचारी महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला. हे लक्षात शासनाच्या आल्यानंतर त्यांनी या योजनेचे नियम काय केले, अतिशय कठोर नियम केले आणि त्या नियमामध्ये अंमलबजावणीसुद्धा केली. आणि मग त्यासाठी त्यांनी विषय आणला तो KYCचा. आणि KYC अनेक महिला करत नाही. कमून? तर हे सत्य समोर येईल. परंतु हे सत्य समोर जर येत नसेल किंवा सत्य समोर आणण्यासाठी तुम्हाला भीती वाटत असेल तर विषय येतो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार अजिबात नाहीत. मग तुम्ही जर KYC करत नसाल तर पैसे येणार नाही. जर फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींनी ताबडतोब जे काही गावामध्ये सेतू असेल, ग्रामीण भागामध्ये नॉर्मली या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जातो आहे, तर मस्तपैकी सेतूमध्ये जावा आणि सेतूमध्ये गेल्यानंतर KYC करून घ्या. ऑनलाईन सगळी माहिती भरा, फिलअप करा, जेवढं सांगितलं आहे तेवढी. आणि त्यानंतरही काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं कळवा. त्याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ असेल. आणि लाडकी बहीण योजना ह्या बहिणींसाठी आहे. स्टार्टिंगला जी काही योजना चालू केली ती इलेक्शनच्या उद्देशानं असेल किंवा काय असेल, पण त्यावेळेस कोणतेही रूल हे इतके कडक नव्हते. सरसकट सगळ्यांनी लाभ घेतला. परंतु इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने काय केलं, त्याच्यामध्ये एक अटी ॲड केल्या आणि या ॲड केलेल्या अटी त्यांनी अंमलबजावणी करायलासुद्धा सुरुवात केली. आणि याचमुळे ज्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संख्या कमी झाली. कारण बऱ्याच अंशी गव्हर्नमेंटला ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत त्या लाडक्या बहिणींनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे जर आपण खरंच आर्थिकरित्या किंवा या योजनेसाठी पात्र असाल तरच या योजनेचा लाभ घ्या आणि आपले कमेंटमध्ये कळवा. कोणतीही अडचण असेल तर आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.